महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धक्कादायक. कंसाईच्या लोकनियुक्त सरपंच सविता पावरा पायउतार. 904 ग्रामस्थांच्या मतानं अविश्वास ठराव मंजूर. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे लोकनियुक्त सरपंचांना चांगलेच महागात पडले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कंसाई येथील लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयामुळे सरपंचांना आपले पद गमवावे लागले. 13 मे रोजी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत 15 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर मनमानी कारभाराचा आरोप केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 28 मे रोजी कंसाई गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. शहाद्याचे प्रांताधिकारी नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. विशेष ग्रामसभेला तब्बल 1453 ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी 1053 नागरिकांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेतला. सरपंच हटवण्याच्या बाजूने अविश्वास 904 मते, सरपंच कायम ठेवण्याच्या बाजूने 149 मते. प्रचंड बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लोकलढ्यात सर्व सदस्यांना आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम करावे लागते, अन्यथा लोकनियुक्त पदही गमवावे लागते, असाच धडा या घटनेतून तालुक्यातील इतर सरपंचांना मिळालाय. चोख बंदोबस्त. ही सभा शांततेत पार पाडण्यासाठी गटविकास अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती, महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, तर मसावत पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला. मी रवींद्र खर्डे, डेप्युटी सरपंच कंसाई ग्रुप ग्रामपंचायत. हे जे सरपंच आहे सविता सांबरसिंग पावरा, आम्ही यांना वारंवार सांगून बी मनमानी कारभार चालू होता. त्याच्या पतीचा बी हस्तक्षेप होता. मध्ये आम्ही मीटिंग बी घेतलं मार्च महिन्यात. सांगितलं आम्ही त्यांना असं करू नका, आम्ही जसं काम सुचवलं त्याप्रमाणे चालू द्या. पण ते बाहेर मीटिंगच्या बाहेर गेले का लगेच निर्णय चेंज करतात. म्हणून आम्ही सर्व नाराज होतो. कोणाचे ऐकायचे नाही डायरेक्ट सर्व. मग आम्ही 15 लोक नाराज झालो. आता हेडपंप आला, हेडपंपावर तसंच केलं त्यांनी. नवलपूर आमच्या मध्ये नाही, बुद्ध्या ग्रामपंचायत आहे, तर ते हेडपंप टाकून दिलं. तुम्ही सांगत होते, त्यांचे काय उत्तर येत होते की हे काम करा ते काम करा? आमदार साहेबांनी दिलं आणि चेक केलं तर झेडपीने दिलेले. मग विचारायला पाहिजे. नारळ बी तो स्वतः पडतो तिथं, एक मेंबर बी नाही. मग आज किती मतदान तुमच्या बाजूने पडले? 904 आणि त्यांच्या बाजूने 549. तर नागरिकांनी तुम्हाला कौल दिलेला आहे. हो. त्या सर्व विशेष ग्रामसभेसाठी गट विकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समिती सर्व अधिकारी कर्मचारी, तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामसेवक, तसेच जे ग्रामपंचायत सदस्य किंवा जे गावातले नागरिक आहेत, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट न लागू देता आपल्या पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली भूमिका बजावली आहे. आणि सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. सगळ्यांचे विशेष आभार. धन्यवाद. आज कंसाई गावाच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्ध 13 मे 2026 रोजी तहसीलदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती, अविश्वास ठराव पारित झालेला होता 3 चतुर्थांश बहुमताने. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदया यांनी 28 मे 2026 रोजी उपविभागीय अधिकारी शहादा, अर्थातच प्रांताधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली कंसाई गावाची विशेष ग्रामसभा बोलावली होती. ग्रामसभेत जो 13 मेला ठराव पारित झालेला होता अविश्वासाचा, त्याला साध्या बहुमताने संमती अपेक्षित असते. त्या अनुषंगाने आज ह्या विशेष ग्रामसभेला कंसाई गावातील 1453 नागरिक उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी 904 नागरिकांनी, ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. म्हणजेच त्यांना श्रीमती सविता सांबरसिंग पावरा या सरपंच पदावर नको हवेत. या उलट 549 नागरिकांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यांना याचा अर्थच त्यांना सरपंच महोदया ह्या सरपंच पदावरच अपेक्षित होत्या. आपल्या विशेष ग्रामसभेचं वैशिष्ट्य साध्या बहुमताने संमत करण्याचं असल्यामुळे श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाला बहुमताने म्हणजेच 904 ने अनुसमर्थन दिल्यामुळे
त्यांच्यावरचा अविश्वास ठराव हा संमत झालेला आहे आणि आता ह्या दिनांकापासून ह्या वेळेपासून त्या सरपंच पदावरून पदमुक्त झाल्या आहेत. थँक्यू.